नामांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विनव वागिला जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कीर्तन रूपी सेविक्रता घेतलेला अभंग याच्या अवध भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याचा यांचा 4 चरणाचा आणि संतांचं अतिशय सुंदर असं वर्णन करणारा आणि संतांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा असा अभंग आहे विठ्ठल वर्ष 37 36 वर्ष पूर्ण झाले. बारतिरी 3 तपपूर्ती 3 तप पूर्ण झाले. गुरुवर्य बाबाजींनी एक रोपट लावलेलं होतं रोपट आणि ते रोपट हळूहळू 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 36 वर्षाचं झालं. रोप इवलेसे रूप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. गगनापर्यंत गेलेला नाही वेलू. 36 वर्ष पूर्ण झाले. 37 वर्ष चालू आहे. पण हा वेल गगनावरी तिथपर्यंत गेलं पाहिजे आहे की नाही. मग आतापर्यंत त्या महात्म्यांनी आणि त्यांचे जे सहकारी आपलेच गावकरी आपलेच वयोवृद्ध आणि त्यांनी ही धुरा आपल्या हातामध्ये दिलेली आहे. आपल्या हातामध्ये दिलेली आहे आणि त्याच ती सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, तुमच्यावर आहे, सगळ्यांच्यावर जबाबदारी आहे आणि आम्ही पारही पाडतो आहे. ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पारही पाडतो आहे. पण आता पुढे काय? आपल्यापर्यंत मोबाईल नव्हतं बाबा.
तुम्हाला मोबाईल जास्तीत जास्त 5-6 वर्ष झाले असेल, 10 वर्ष झाले मोबाईल नव्हतं, आणि म्हणून ती सात्विक बुद्धी होती. बुद्धी कशी होती? थोडी का होईना सात्विक बुद्धी होती. पण आता झाला, आता असा राजा झाला तो, असाही राजा झाला की बस राजाच झाला. आता तो लहानपणापासून मोठा झाला तर तो बादशाह झाला, मग राजाचा काय झाला? राजाचा बादशाह होतो. मग त्याचा हात अख्ख्या पांडुरंगनाथ तहसील मध्ये नाही, मध्य प्रदेश विसरून जा तुम्ही, भारत देशात नाही, विश्वात त्याचा हात कोणी धरू शकत नाही. एवढं ते त्याची बुद्धी काय विक्षिप्त होऊन बसते. आणि मग आम्हाला प्रश्न निर्माण होतो की आतापर्यंत हे बरं होतं, बाबाजींनी आतापर्यंत आमच्या हातामध्ये ते पोहोच केलं, आतापर्यंत इथपर्यंत, पण आता पुढे काय? बाबाजींनी जे आपल्याला सांगितलं आहे तेच काम करू आपण, कारण आपलं ठरलेलं आहे मार्गाधारी वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, मार्ग लावूनी गेले आधी. तुळाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी अभेदू हरीचे पायी, चोखा मेळा वंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर. सर्वेश्वर ऐक्य करी, तो भगवान परमात्मा तो विटेवर उभा आहेत, हनुमंतराय तुमच्याकडे पाहत आहेत, गदा घेऊन आहेत, ते त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी, सगळ्यांना, अनेक जातीचे, अनेक मताचे, सगळ्यांना तो सर्वेश्वर ऐक्य करी. मग आपण देवाचे बापाच्या वरचे झालो,
म्हणायला काही हरकत नाही. जर आपण एकत्रित होत नसेल, आपले मत एकत्रित येत नसेल, तर मग आपण देवाच्याही आहोत का? आपण देवाच्या वरचे? हा, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कधी सांगता की अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, तुम्हीच ब्रह्म आहात, मग ती स्थिती सुद्धा व्हायला पाहिजे की नाही? त्या स्थितीपर्यंत जायला हा, तुम्ही स्वतः ब्रह्म आहात, ठीक आहे, तुम्ही तुमच्यामध्ये भगवंत आहेत, पण ती स्थिती प्राप्त होण्याकरता काय हे काय शुक्रवारच्या बाजाराला गेलो आणि भाजीपाला विकत घेतलं असं अशासारखं आहेत का? एवढं सोपं आहेत का? त्या पदाला जाणं एवढं सोपं वाटलं? म्हणून सगळ्यांचे विचार जेव्हा एकत्र होईल, एकत्र येईल, आणि तेव्हाच घरामध्ये शांती नांदेल, गावामध्ये शांती निर्माण होईल, आणि काय सगळेचे सगळे आपण एका स्थानावर येऊन बसू. आता जरी आपण एका स्थानावर येऊन बसलो असेल, पण तरी कोणाचं कोणाबरोबर पटत नाही, कोणाचं कोणाबरोबर पटत नाही, पण तरी 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 काय करावं लागेल आपल्याला? सगळ्यांना एका आईची लेकरं होऊन काय करावं लागेल? हे कार्यक्रम करावं लागेल, आणि तेव्हाच गावामध्ये शांती निर्माण होईल, किंवा आपल्या परिवारामध्ये शांती निर्माण होईल. विठ्ठल मी काय सांगत होतो की बाबाजींनी आपल्या संतांनी जे आपल्या हातामध्ये जी धुरा दिलेली आहे, ती आपल्याला त्या धुरेचा आपल्याला सांभाळ करायचा आहे, यांना संस्कार घडवायचे आहे. आम्ही ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाणे लगी. आहे की नाही? मीराबाई सारख्या दिसत नव्हत्या का सगळ्या मुली? जनाबाई सारख्या दिसत नव्हत्या का तुम्हाला? हा, हे पोरं कसे नाचत होते? अशा या संस्काराची गरज आहे, या संस्काराची गरज आहे. आणि हे संस्कार जेव्हा आपण देऊ त्यांना, तेव्हाच तुमचं म्हातारपण चकाचक होईल. संस्कार जर दिले नाही ना, नाही भरवसा. हा देह कसा आहे? क्षणात नष्ट पावणारा हा देह आहे, क्षणभंगूर. एका क्षणामध्ये, अरे तो आत्ताच चांगला होता, काय तो अमुक 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 आता म्हणले, आणि आत्ताच्या आत्ता काय झालं त्याला? गेला तो वर, काय म्हणले? गेला वर तो. करोडो रुपयाची संपत्ती राहिली जिथच्या तिथं. एका क्षणाचा सुद्धा विश्वास नाही. आणि मग एवढ्या भानगडी कशा करता एवढ्या भानगडी कशा करता मस्त राहिलं पाहिजे. कबीरदासजी महाराजांचं एक मस्त चांगल्या प्रकारचं काय भजन आहे.
तशा पद्धतीने राहिलं पाहिजे. मनवा मनवा मन के बैल चहुदिशी भटके, रस्सी लगाओ गुरु ज्ञान की. मनवा खेती करो हरिनाम की. कसं मनाला समजूत घातली पाहिजे. तुम्ही दुसऱ्या भानगडीत पडू नका. खेती करो हरिनाम की. पैसे लागत नाही, रुपया लागत नाही, काहीच लागत नाही. बस विठ्ठल 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 राम कृष्ण हरी म्हणायचं बस. दुसऱ्या उचा पात्या करायच्या नाही. आहे की नाही. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ चकाचक काम आहे. वैभवजी महाराज, तुमचं गाव कोणतं आहे? तुम्ही म्हणाल की मी वैभवजी महाराज मृदंगाचार्य. तुम्हाला नमस्कार. सगळे आपले आमचे सतीश महाराज नाही मिळत. हो असे नाही, असे सुद्धा मिळतात. पंत आहे. आता मी हे सांगणं म्हणजे पण वस्तुस्थिती आहे की नाही, ते सांगायला पाहिजे की नाही. सगळ्यांना कळायला पाहिजे ना वस्तुस्थिती. आमचे सतीश महाराज फार सुंदर गळा आहेत त्यांचा. ब्राह्मण आहेत. इकडे बोधे बाबांची किती चातुर्मास काढले मला माहिती नाही. सेवा घडली त्यांना.
ब्रह्मवृंदच आहेत, ते ब्राह्मणच आहेत. म्हणून म्हटलं की चकाचक काम झालं, नाहीतर सगळं काय. आणि तुमचंही चकाचकच काम चालू आहे. तुमच्या घरी जेवण करतात ते, तुमच्या घरी काय करतात, नाश्ता करतात. आतापर्यंत ते पाणी पितात तुमच्या इथे. दानाचं महात्म्य तुम्हाला काय, आता काय किती सांगावं दानाचं महात्म्य. या अशा या 7 दिवसाच्या या यज्ञामध्ये त्यालाही आपण तो प्रमाण लावू शकतो. तेथे एक शीत दिदल्या अन्न होय कोटी, होय कोटी गुणाचे उद्धरण, कोटी याग ऐसे. जिथे नामस्मरण होतो ते क्षेत्रच आहे. आणि बाबाजींचे चरण, संतांचे चरण ज्या भूमीला लागले ते क्षेत्रच आहे. आपलं गाव क्षेत्रच आहे. मग अशा या क्षेत्रामध्ये आणि या हरिनाम कीर्तनामध्ये तेथे एक शीत दिदल्या अन्न, कोटी गुणांचे उद्धार. काही खटाटोप करू नका, काही करायची काही गरज नाही. हा, भूमिदाने होसी भूमी पाडू, कनकदाने कांती निर्मळू, अन्नदाने दीर्घायुषी, अन्नदाने दीर्घायुषी, अन्नदाने दीर्घायुषी, अन्नदाने दीर्घायुषी, उदक दाने सदा सुखी, उदक दाने सदा सुखी, उदक दाने सदा सुखी, उदक दाने सदा सुखी. मंदिर दाने भुवन पालती, मंदिर दाने भुवन पालती, मंदिर दाने भुवन पालती, मंदिर दाने भुवन. अन्नदान 100 वर्ष जगावंसं वाटते का तुम्हाला? कोणालाच वाटत नाही. वैतागच आला म्हणा, आता काय करावं. वैतागच आला, काय करता आता. वैतागच. तुम्ही तुमच्या हाताने काय केलं, ते विहीर खोदली बिगर पाण्याची, त्याच्यामध्ये मरता येत नाही तुम्हाला, काही करता येत नाही. तुम्ही जर संस्कार दिले असते आधीच, आता मुलगा असा निघाला ना, मुलगी तशीच निघाली, गेली म्हणे पडून मुलगी. मुलगा तिकडेच पडलाय म्हणे, कुठं आहे, घाटीच्या खाली. तुम्हीच केलं ना, तुम्हीच केलं, तुमच्याच हाताने केलं. आम्ही तरी त्याला काय करावं. असं जर केलं असतं, अन्नदाने दीर्घायुषी, अन्न मला द्या, मला द्या. आपण मी काय बोलू जास्त. तुम्ही म्हणाल आमची कान उघडणी कशाला करता महाराज, जाऊ द्या ना. अरे तुमच्या फायद्यासाठी बोलत होतो, यांच्याकरता. हे ब्रह्मवृंद आलेले आहेत. ते पितृपक्षामध्ये जर ब्राह्मणाला जर तुम्ही पान फूल फळ अन्न काहीही जरी दिलं ना, तर ते त्यांच्या माध्यमातून काही खटाटोप करायची गरज नाही. ब्राह्मण भोज कराइए, आपके सभी पितरों का उद्धार हो जाएगा. अन्नदाने दीर्घायुषी, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालखी, सुपरी मनु उपचार. मंदिर दाने काय, भुवन पालखी. मंदिराचं दान करा. मंदिरामध्ये जिथे मंदिर होत असेल तिथे दान द्या. भुवन पालखी, तुमची मिरवणूक निघेल ना चकाचक. भुवन आणि पालखी. भुवन म्हणजे चांगला मोठाच्या मोठा बंगला मिळेल तुम्हाला, चांगली तुमची मिरवणूक काढली जाईल.
असं आहे. कनकदान कांती निर्मळू, सुवर्णदान जर दिलं तर कांती निर्मळू. सुंदरता प्राप्त करून घ्यायची असेल तर सगळी गावाची मंडळी आहेत. आमचे माणिकरावजी काकाजी आहेत, हरिभक्तपरायण आमचे आळंदीकर अश्विनजी महाराज हजारे आमच्या अगोदर गेले होते आळंदीला, म्हणून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. तिथे कचकच होतं सगळं. आमचे मृदंगाचार्य लीलारामजी महाराज आहेत, आमचे हरिभक्तपरायण आपलेजी महाराज आहेत. हे सगळे काकडाचार्य आहेत. काकडाचार्य. आणि आमचे हरिभक्तपरायण लक्ष्मणजी महाराज आहेत, गायनाचार्य. मी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मी सांगितलं ना, मार्गदावनी गेले आधी, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, असं आहे का? खरंच सांगायचं झालं म्हणजे, कारण तेच आधी गेले, सगळ्यात आधी ते गेले. एक पुष्कर महाराज आहेत आमच्याच गावचे, ते सुद्धा हे दोघं गेले. मग यांच्या तोंडाला पाणी सुटलं, मग आमच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि ते सगळ्या गुरुवर्यांचं काय सांगतात माहिती आहे का? सगळे जे जुने गुरुवरी आहेत ना, सगळ्यांचं काय सांगतात, ते आठवणी सांगतात. आणि खरंच त्या आठवणी आम्ही ऐकतो ना, तर खरंच डोळ्याला खरंच पाणी येते. खरंच त्या गुरुवर्यांचं काय जेवढं ऐकवस तेवढं वर्णन कमीच आहे. काय ते तुम्ही खरंच आळंदीला या आणि त्यांचं जीवन पहा तुम्ही. म्हणूनच ते एवढं दुधासारखं पवित्र आणि गोड करण्याचं काम हो तिथं. निस्पृह सगळे ब्रह्मचारी आहेत. सगळ्यांनी, कोणाला सर्व्हिस होती, कोणाला काही, सगळ्यांनी सगळं सोडून त्या ठिकाणी गेले आणि जगाच्या कल्याणाकरिता आपलं देह झिजवलं. एक कार्य चाललेलं आहे. आमचे रामेश्वर महाराज, आमचे लक्ष्मणजी महाराज, काय काकाजी विनेकरी, तुम्हालाही नमस्कार. ऐसे नमन करून सकाळ 10 वाजता हरिकथा बोली तो बुबड्या बोला, अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल. माझं जन्म झालं, जगदूत खूप आहे. सगळ्यात आधी काय, माझं जन्म झालं. प्रत्येकाला जन्माला यावंच लागते, प्रत्येकाला जन्माला यावं लागतं. पण हा अपवाद आहे. कुठे? संतांच्या बाबतीत हा अपवाद आहे. संतांच्या बाबतीत अपवाद आहेत. प्रत्येकाला जन्माला यावं लागतं, पण संतांच्या बाबतीत हा अपवाद म्हणावा लागेल. कारण संत स्वतःच्या इच्छेने जन्माला येतात. हीन मी जन्म याच्यासाठी संत हे स्वतःच्या इच्छेने येतात. जीव हा परतंत्र आहे, जीवाला यावं लागतं. आणि भगवंत भगवंताला आणावं लागतं. आणीला ही रूपाबडे भगवंताला आणावं लागतं. संत काय करतात? संत स्वतः अवतीर्ण होतात, आहे की नाही? स्वतः येतात
संत हे स्वतःच्या इच्छेने येतात. आलो म्हणे तुका म्हणजे सांगायचं झालं म्हणजे संत काय स्वतःच्या इच्छेने येतात. आपल्यामध्ये सामर्थ्य नाही. मैं जन्म लूंगा हे भेटलं पावला हा देह काकताळीने अचानक प्राप्त झालेला आहे. आता विचारच करू नका मनुष्य देह प्राप्त होईल. आता विचार करायचा नाही. जो सामर्थ्य जर आणायचं असेल तर जिभेनं काय करावं लागेल तुम्हाला? हरिमुखे म्हणावंच लागेल. असोनी संसारी जिभे वेगू करी. तुम्ही संसारात आहात ना, ठीक आहे संसारात राहा, पण संसारात राहून काय करा? असोनी संसारी जिभे वेगू करी. जिव्हाने वेग भगवंताच्या नामस्मरणाच्या उठाउठी करी स्मरणाचा धावा किंवा सारासार विचार क्षण क्षण हाची बस तेच करायचं आहे. तेव्हा आपल्यालाही ती स्थिती प्राप्त होऊ शकते. तोपर्यंत नाही. तोपर्यंत तर काही विचारच करू नका. बस अचानक हा मनुष्य देह प्राप्त झालेला. आता विचार करायचा नाही. जर पुन्हा तुम्हाला मनुष्य देह प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरिता भजनच करावं लागेल. पण तरी आपल्या हातामध्ये पाप पुण्य समानच मी ते पावी जे कर्मभूमी तेच जे पडे विषमी ते स्वर्ग काही का नसते. पाप पुण्य जेव्हा समान होतो अचानक अगरबत्ती लावतो कोण्यातरी जन्मामध्ये त्याला शिव्या देतो आपण. विठ्ठल ना अवस्थेत जे त्याला विठ्याच म्हणतो. ए विठ्या पण तरी त्याला प्राप्त होते. त्या तुम्ही
एखाद्याचं उदाहरण फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं नाव गोपाल असेल, त्याला गोप्या जरी म्हणत असाल ना तुम्ही तरी पुण्य होतो, तरी पुण्य. सांकेत्यम परिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा. संकेताकरिता हसत असताना हे सखाराम लेखा असं जरी म्हटलं तरी पुण्य होतो, तरी पुण्य होतो. म्हणून तुम्हाला जर करायचंच आहे ना तर करा, करा, पण अवश्य करा. केले बिगर राहू नका, असं बसून चालणार नाही. मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही हे जर केलं तेव्हाच तुम्ही तुमची गती पुढची जे काय होईल ते होईल, नाही तोपर्यंत नाही. म्हणून हा जन्म शेवटचा समजा ना हो. हा, माझं बोलणं येतं का लक्षात तुमच्या? जास्त वेदांत तर काहीच नाही याच्यात. काढू का वेदांत विचारसागर काढू का? पंचदशी कशाला नाही की नाही. याच जन्मामध्ये जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला निश्चितच भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. आणि कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, नाही की नाही. म्हणून कामामध्ये काम, काम करत असताना भगवंताचं नामस्मरण करा ना. हा, काय बिघडतं तुमचं? शिव्या द्या त्याला. तुम्हाला भांडणं करायची जास्त खुमखुमी असते का? खुमखुमीच म्हणतात ना रामेश्वर. भांडणं करत असताना तुम्ही भांडणं करा, ठीक आहे, करा भांडणं, पण त्याच्यामध्ये हरी बोला, हरी बोला, हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला कांडता. सर्व कामे करिता, सर्व कार्य करिता हरी बोला ना. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्याचा परिणाम आहे. हरिमुखे गाता हरपली चिंता, बस चिंताच राहत नाही. मग चिंता ते पळाली बस. म्हणून जर तुम्हाला निश्चिंत व्हायचं असेल तर भगवंताचं नामस्मरणच करावं लागेल, आहे की नाही. भगवंताचं नामस्मरणच करावं लागेल. आपण तिथं राहिलो होतो. तुकोबराय काय म्हणतात? मी जन्माला आलो, जन्माला आलो. वास्तविक त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याच्या अनुषंगाने ते बोलतात की मी जन्माला आलो. आणि जन्माला येण्याचं आज खऱ्या अर्थाने खरं फळ प्राप्त झालं हे अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय सांगतात. जन्मालो त्या ते जन्मालो जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. खऱ्या अर्थाने आज तुकोबराय खरं फळ प्राप्त झालं म्हणजे साच.
खरं फळ आज प्राप्त झालं. आतापर्यंत किती जन्म झाला फेरा, किती वेळा, हा अनेक जन्म झाले. पण खऱ्या अर्थाने तुकोबरायांनी म्हणावं आज खऱ्या अर्थाने माझं जन्म सफळ झालं. जन्माची सार्थकता, सफळता कशामध्ये आहे तो सांगा तुम्ही. तुकोबरायांनी म्हणावं जन्म आलो त्याचे आज ही फळ झाले साचे. आज खऱ्या अर्थाने खरं फळ प्राप्त झालं. खरं फळ कधी प्राप्त होतो? जन्माची सार्थकता कशामध्ये आहे? तर जन्माची सार्थकता फक्त सच्चिदानंद पदवी घेणे. काय? तुका मने जन्मा आला ते सार्थक. 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 आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि हेच आहे भगवंताची भक्ती, भगवंताची उपासना, भगवंताची आराधना. नव्हे कुठपर्यंत जायचंय आपल्याला? कुठपर्यंत? सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. त्या सच्चिदानंद पदावर आपल्याला आरूढ व्हायचं आहे की नाही? म्हणजेच आपल्याला भगवत स्वरूप व्हायचं आहे. शेवटचा जन्म समजा, शेवटचा जन्म समजून कार्य करा, आहे की नाही? आपला हा शेवटचा जन्म समजा. पुन्हा आपल्याला संधीच नाही. शेवटचा जन्म समजून बस नामस्मरण करा. मी असं म्हणत नाही मी की धन कमवू नका, हे करू नका. उदास विचारे वेच करी. काय? उत्तम भोवीर जीवकानी परोपकारे पर स्त्रिया सदा. ह्या सगळ्या पाठांतरच करून घ्या. हा अभंग पाठांतर करा, नाही तर रोजच्या रोज वाचा. मी वाचतो म्हणून तुम्हाला सांगतो. मी पाठांतर करतो रोज हा अभंग असं पाहतो.
रोज अभंग पाहतो. परोपकारे, हा उपकार करा. नेणे परनिंदा, निंदा करू नका कोणाचीही. परस्त्रिया सदा, इथं मोठं अवघड काम आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण पाहिजे. नियंत्रण मी कसे करतो सांगत होतो. धन कमवा, धन कमवू नका असं म्हणतच नाही. धन कमवा, सगळं करा, सगळं करा, सगळं करा. पण त्याचबरोबर आपलं थोडस हित करा. हित ते करावे दे चिंतन करो असं आहे. म्हणता येत नाही. बुद्धी आहे. हा विषय काही कमी आहेत काही विषय. हा मोठे बलवान आहेत. कामयश क्रोध क्रोधयश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिहवेन. मोठे खतरनाक आहे ते काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार. म्हणून याचा विचार केलाच पाहिजे. प्रत्येक क्षणाला या गोष्टीचा विचार केला पाहिजे, आहे की नाही. आणि तेव्हाच काही आपलं काही चांगलं होऊ शकतं. नाहीतर नाव बुडणारच नाव. म्हणून जन्म आलो त्याचे तुकोबाराय म्हणतात आजी. खऱ्या अर्थाने आजी फळ झाले त्याचे. खरं फळ आज प्राप्त झालं. पण कधी झालं तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतो. सांभाळिले संते, संती भय निरसरी खंती. कधी जन्माला आलो त्याचं खरं फळ प्राप्त झालं. कधी तुम्ही सांभाळिले संती. तुम्ही सांभाळिले संती. आतापर्यंत ज्यांच्या तोंडाला दारू लागली नाही, मांस मटण अंडे खाल्लेच नाही, त्यांनी समजाव तुम्ही सांभाळिले संती. काय तुम्ही सांभाळिले संती. किंवा झालं असेल मनुष्य देह आहे, मनुष्य शरीर आहे, खाल्लं असेल पिलो असेल तरी इथे येऊन बसलो तुमचा अधिकार आहे. बाबाजींना म्हणा तुम्ही आम्ही इथे आलो, आमची बुद्धी सात्विक ठेवली तुम्ही, आमच्यावर तुम्ही कृपादृष्टी केली तुम्ही. सांभाळिले संती. हा हेच आहे सांभाळणं. ज्या अर्थी हरिनामाची ओढ आहे, ज्याला हरिनामाची ओढ आहे त्यांनी समजावं संतांनी आपला काय केलेला आहे. संतांनी आपल्याला सांभाळलेलं आहे आतापर्यंत. म्हणूनच आपल्याला हरिनामाची ओढ लागलेली आहे. नाहीतर तिथंच पडलो असतो. कुठं सुखाचे शेजारी पहुडईन नाही, तिथंच पडलो असतो.
कुठे? गटारामध्ये. दुसरं काय त्याला? काय दुसरं काय काही नाव द्यायचं का त्याला? गटारामध्येच पडलो राहिलो असतो जर संतांनी आपल्यामध्ये संस्कार पेरले नसते तर आपण तिथेच पडलो राहिलो असतो, आहे की नाही? म्हणून तुम्ही सांभाळिले संती. फक्त आता पुढचे जे शब्द आहेत ते महत्वाचे आहेत. भय निरसली खंती. तुम्ही सांभाळिले संती. इथपर्यंत तुम्ही कीर्तन ऐकता. तुम्ही सांभाळिले. बीपी स्लो होईल का? कोणच पडेल काय? मला असंच होतंय, मला तसंच होतंय. मरणाची भीती, याला म्हणतात मरणाची भीती. मरणाची भीती निघाली पाहिजे, त्याला म्हणतात भय. सगळ्यात मोठं भय म्हणजे मरणाचंच आहे सगळ्यांना. मी मरीन तर माझं कसं होईल? तू मरून बघ भाऊ, मरूनच पाय तू. आता सगळं चकाचक होतंय, कोणाचं काही राहत नाही. तू मरून तर बघ. मी मरीन, मी मेल्यावर माझं कसं होईल? अरे सगळं व्यवस्थित होईल, तू फक्त मर. तुझ्याच मरणाची वाट पाहत आहे सगळे. सब पैसे के भाई. मरण्याची सगळ्यांना भीती आहे. म्हणून की मरणाची भीती आधी मरणाची भीती संपली पाहिजे. भय निरसली. भय निरसला. भय निरसला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खंती. दुसरी गोष्ट म्हणजे काय? खंती. खंती कशाची? खंती कशाची? अरे तेच आहे. एवढं मोठं बांधून ठेवलं मी 5 मजली इमारत. काय? 5 मजली इमारत आणि 10 कोटीची इस्टेट सध्या आपल्यामध्ये चालू आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझं सगळंच गेलं. काय? भयही गेलं आणि मला खंती नाहीच. कारण तुकोबारायांच्या जवळ काही कमी इस्टेट नव्हती. त्यावेळेस त्या काळात 400 वर्षाच्या आधी, 400 वर्ष की 450? 450 वर्षाच्या आधी तुकोबाराय. आताची गोष्ट आहे, 450 वर्ष झाले फक्त तुकोबाराय सदेव वैकुंठाला गेले. कलीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले. सगळं 400 वर्ष, 450 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे ही सगळी. आणि 450 वर्षामध्ये किती फरक झाला आपल्यामध्ये. काय बदल झाला? तुकोबाराय म्हणतात भय माझं समाप्त झालेलं आहे. मला जी खंती होती, तुकोबारायांच्या जवळ काही असेच नव्हते. तुकोबाराय ते म्हणतात आम्ही सदैव सुडके दरदरीत पाण्यामध्ये वगैरे वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये. ते म्हणतात जरी तरी पण ते लौकिक दृष्टीने सुद्धा त्यांच्याजवळ संपत्ती होती. कोट्याधीश होते ते त्यावेळेस 450 वर्षाच्या अगोदर. तरी तुकोबाराय म्हणतात माझी थे खंत सुद्धा गेली. माझी खंत सुद्धा गेली. आणि काळाचं तर भय राहिलंच नाही. कारण काळाचा भय कोणाला असतो? ज्याला काही जन्माला, पुन्हा त्याला त्याच्यावर काळाची सत्ता असते. पुन्हा त्याला काळ जन्माला आणतो, नेतो, आहे की नाही? पण तुकोबाराय म्हणतात माझ्या बाबतीत आता मी निश्चिंत झालो. निश्चिंत झालो म्हणजे मला कर्म सुरलं नाही आणि बस मी मोकळा झालो. आता मला ती अवस्था प्राप्त झाली. कोणती? कृतकृत्यता प्राप्त झाली. कृतकृत्य झालो. इच्छा
केली ते पावलो. बरोबर आहे. हा, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता बस मला कृतकृत्यता प्राप्त झाली. आता मला काहीही काम नाही झालो पायी रिकामा. मला काहीही कर्तव्य शेष उरलं नाही. मला कृतकृत्यता अवस्था प्राप्त झाली. मला जी इच्छा होती माझ्या मनामध्ये ती मला इच्छा प्राप्त झाली. काय मी उद्धार पावे ना काय कृपा करील नारायण असे तुम्ही सांगा. संतजन करा समाधान चित्त माझे. पारुष दिलं धर्माधर्म ही चिंता होती आणि म्हणून कृतकृत्य झालो. आणि ही इच्छा जी होती, इच्छा केली ते पावलो. मला हीच इच्छा होती. कोणती? हीच. आता ही माझी इच्छा पूर्ण झाली. आता ही इच्छा पूर्ण झाली. मी कृतकृत्य झालो. जी माझ्या मनामध्ये इच्छा होती ती पूर्ण झाली. आता जो काळ आहेत ना त्या काळाची मला भीती नाही. त्या काळाची मला भीती नाही. तुका म्हणे काळ आता करून शके बळ. आता त्या काळाची सुद्धा भीती राहत नाही, आहेच नाही असं तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे काळ आता करून शके बळ. जगा काळ खाय वरी घातले का असं एक एकावनी बडी रे. आणि म्हणून आता काय, आता आम्हाला काही कर्तव्य राहिलं नाही. आता जो सगळ्या जगाला जो काळ खातो आणि त्या काळाची सुद्धा आम्हाला भीती राहिली नाही. तुका म्हणे काळ आता करून शके बळ. आमच्यावर तो काळ बळजबरी करू शकत नाही. तो जो जगाला काळ खातो ना आता तो आमचं काहीही बालबाका सुद्धा करू शकत नाही असं तुकोबाराय म्हणतात. आणि हे सगळं कशामुळे झालं असेल तर तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती यथामती. माझ्या बुद्धीप्रमाणे करून शक्य बळ. माझ्या बुद्धीने मला जे या ठिकाणी या व्यासपीठावरून सुचलं आणि तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असाच नाही की मी जे सांगितलं असेल ते योग्यच असेल. कारण ही साधू संतांची काय आहे, साधू संतांची वाणी आहेत. साधू संतांचे हे वाङ्मय आहेत. एका अभंगावर लाखो वेळा कीर्तन केले आणि वेगवेगळे चिंतन जरी मांडले, काय वेगवेगळे चिंतन जरी केले एका अभंगावर, नवे एका ज्ञानोबारायांच्या ओवीवर, तरी वेगवेगळे चिंतन ते स्फुरत आणि करता येतं. पण चिंतन करण्याची गरज आहे. पण आपल्याला चिंता लागलेली आहे की नाही, म्हणून आपण चिंता करतो. काय खावं काय खावं काय खावं काय खावं काय खावं. सकाळी उठल्याबरोबर खावयाची चिंता. तुका म्हणे अशी चिंता कशी अशी नाही, पण काय मी उद्धार पाहन अशी चिंता करी सदा सर्व काळ. तेव्हा जमताय चिंतन केलं पाहिजे. आणि तेव्हा झालेली सेवा गुरुवारी अमृत बाबाजींच्या चरणी समर्पित करतो. कारण गुरुवारी ढोक बाबा आणि त्यांचं काय ऑपरेशन झालं 27 तारखेला. मणक्याचं ऑपरेशन झालं पुण्यामध्ये. संचिती हॉस्पिटल आहे. मणक्याचं ऑपरेशन झालं म्हणून बाबांना काही यायला मिळालं नाही आणि आपली दिवाळी तशीच राहिली, आहे की नाही. दिवाळी दसरा तोची माझा सण, सखे हरिजन भेटत येईल, आहे की नाही. जेव्हा संत येतात आणि तीच आपली दिवाळी असते, आहे की नाही. पण तरी आपली ती दिवाळी बाबा म्हणतही होते. म्हणे तुमच्या गावचे लोक आले होते म्हणे, मग ते म्हणत होते म्हणे आता बस काही मजाच नाही बाबा या वर्षी. आता काय म्हटलं खरंच आहे बाबा, म्हटलं काय खरंच आहे म्हटलं. कारण तीच आम्हाला दिवाळी असते म्हटलं. कारण बाबाजी सुद्धा त्याच दिवशी येत होते. आणि बाबाजींच्या नंतर मग ढोक बाबाजी सुद्धा त्याच दिवशी.
त्याची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. काय म्हणतात माऊलींची ओवी आहेत ना, ब्रह्मरसाचे परवणे केले अर्जुना लागी नारायणे, त्याचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही. हे ब्रह्मरसाचं जे जेवण होतं ते बाबाजींचं ताट आहे, ते बाबांच्याकडे अव्याहतपणे चालूच आहे. ढोक बाबांच्याकडे तेच ब्रह्मरस. आणि ते अचानक जसं पावला हा देव काकटाळे नाही, तसं अचानक माझ्याकडे आलं. ते तरी आपण सगळे मिळून भगवंताला प्रार्थना करू की पुन्हा 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 बाबांनी आपल्यावर ही कृपा करण्याकरिता बाबांना शतायुष्य लाभो. काय 100 वर्षाचं आयुष्य लाभो. कारण बाबाजींची इच्छा होती. बाबाजी म्हणले आता मी थकलो रे म्हणले. आता ते सांगतात, ते सांगतोय तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही म्हणाल पिष्ट पिशन्य आहे, कशाला करता मग? विसरतो ना आपण, विसरतो म्हणून सांगावं लागतं, आहे की नाही? बाबाजींचे शब्द आहेत. बाबाजी म्हणत होते ढोक बाबा गुरुवरे ढोक बाबांना बाबाजी म्हणायचे. बाबाजींनी शब्द दिला म्हणजे आता भुली सांभाळ तू, भुली काय कर तू सांभाळ. बाबाजींना शब्द दिला जोपर्यंत हा शरीर आहे तोपर्यंत मी भुलीमध्ये येणार, आहे की? आणि म्हणून भगवंताला आपण प्रार्थना करू की त्यांना दीर्घायुष्य आणि रोगमुक्त जीवन द्यावं. कारण त्यांच्यासारख्या महात्म्यांची गरज आहे की नाही? नाहीतर असे टिपणे कीर्तनकार, जाऊ दे आम्ही बरोबरच बोलतो, असे म्हणजे ज्यांचं आचरण नाही, आचरण शून्य, ज्यांचं आचरणच नाही काही, आणि तसे फिरतायत, असे खूप फिरतात. पण अशा महात्मांची आपल्याला गरज आहे. जास्त काही बोलत नाही, बोलायला खूप आहेत. सगळे बाहेरचे जे पाहुणे मंडळ आहेत आलेले आहेत, आणि त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि गावातील तुम्ही सगळे आले, तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद आहेत बरं का. आता उद्यापासून तुम्हाला कालच काय सांगितलं होतं, आपले मुसलमान बंधूच म्हणावं लागते. बंधूच आहे ना, मग काय सगळे बंधूच आहोत आपण. कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये लतीफ मुसलमान ते काय करतात, हात धरून स्वतःच लहान मुलाला हात धरून नेतात, त्या ठिकाणी डोकं ठेव नमाज पड. आपण काय करतो, झोप मस्त झोप, आणि तो असा झोपतो की आपली धोतर पिवळी झाली तरी येत नाही आपल्या. आपण गार होतो तरी तो येत नाही, एवढा झोपतो तो. म्हणून याची गरज आहे का? उद्यापासून आणा. अहो समाधान प्राप्त होते. 2 तास एवढं समाधान प्राप्त होतं ना की काही विचारू नका. नाहीतर तिकडे बिजी शेड्यूल आहे. इथून तिकडे हा गेट आहे ना, गेटच्या बाहेर निघाले तो बिजी शेड्यूल. इथं मस्त निवांत आहेत तुम्ही, काही टेन्शन नाही. कुलूप लागलेला आहे, झटके मारणारे कोणी नाही. आधी होते झटके मारणारे असे कुलपाला, ते बंद झालं थोडं. सगळे चकाचक आहे. तुम्ही पाहता पहिल्या दिवसापासून आहे की नाही, पहिल्या दिवसापासून आहेत. म्हणून तुमच्याही आणि चरणी माझी ही सेवा अर्पण करतो. सगळे जे बाहेरून जे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना माझं कोटी कोटी धन्यवाद. आणि रोज येत जा बाहेरून. पण सारथी रथ चांगला आहे, मोटर चांगलीच आहे, मारुती चांगलीच आहे. पण जर ड्रायव्हर असा असला तर कसं होईल? ड्रायव्हर जर असा असला तर, ती नवीनच घेतली मारुती, काय होईल तिचं? धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद. आणि प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि म्हणून या न्यायाने तुमच्या मायबापांच्या चरणी ही माझी सेवा अर्पण करतो. एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे आपण भजन करूया. विठोबा दुसरे कोणी बोलत नाही तुम्हाला तसे. माझा अधिकार आहे. करा हात वर. माझा अधिकार आहे. मी अधिकाराने बोलू शकतो. आता इथं तुम्ही तिकडे शिव्या द्या मला, वर करा आणि विठोबा रखमाईचं भजन करा. तुम्ही बी करा, काही होत नाही. ऐसी लागी लगन मी आधीच सांगितलं, मीरा होई मगन. मग चला विठोबा रखमाई फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालं इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ आता करून शक्य बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती ज्ञानेश्वर